महागाव इथं महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सभेला महिला मतदारांची लक्षणीय उपस्थिती होती। या सभेत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा घेऊन काम करणाऱ्या काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींना दिल्लीत पाठवण्याची संधी या निवडणुकीमुळे मतदारांना मिळाली असल्याचं सांगत गडिंग्लज तालुक्यातून सर्वाधिक मतदान द्यावं असं आवाहन केलं। यावेळी आमदार सतेज पाटील यांनी खासदार संजय मंडलिकांचं विकास कामांवर समोरासमोर येऊन चर्चा करण्याचं आव्हान स्वीकारत गादीचा सन्मान राखा, अन्यथा 2019चा फोटो व्हायरल करू असा इशारा दिला। बोलू नका, बंटी पाटलावर बोला, काय अडचण नाही, हा पाटील खंबीर आहे तुम्हाला उत्तर द्यायला, काळजी करायचं कारण नाही, परंतु शाहू महाराजांच्यावर बोलू नका, गादीचा सन्मान राखा। तुम्ही ज्यावेळी 2019ला ज्यावेळी निवडणुकीला उभा होता त्यावेळी महाराजांच्या पाया पडायला गेला होता, पाया पडत्याला फोटो माझ्याकडे व्हायरल करीन, अडचण होईल, त्यामुळे सन्मान राखा, महाराजांचा सन्मान राखा। बोला, बंटी पाटलावर बोला, अप्पी पाटलांच्यावर बोला, नंदाताईवर बोला, स्वातीताईवर बोला, काही अडचण नाही। आम्ही राजकारणात कसलेले पैलवान आहोत, शट्टू मारून आम्ही मैदानात उतरलेलो आहोत, आम्ही पुढच्याला कुणाला घाबरत नाही। माती एकदा अंगावर घेतली की पुढच्याला चितपट केल्याशिवाय गप्प बसणार नाही, हा विश्वास या निमित्ताने देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। छत्रपती शिवाजी महाराजांकडून आम्ही अन्यायाविरोधात लढणं शिकलो असून त्याच शिकवणीनुसार सध्या लोकशाही वाचवण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलो असल्याचं श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी सांगितलं। माजी जिल्हा परिषद सदस्य विनायक उर्फ अप्पी पाटील यांनी देशातील दडपशाही थांबवण्यासाठी श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींना मोठ्या मताधिक्याने दिल्लीत पाठवण्याचं आवाहन केलं। गडिंग्लजच्या माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी यांनी सर्वसामान्य जनतेनं ज्यांना मोठ्या विश्वासानं खासदार म्हणून पाठवलं ते खोके घेऊन ओके झालेत अशी टीका केली। भाजप हा पक्ष फोडणारा पक्ष आहे। दुकानदार जसे एकदा विकलेला माल परत घेत नाहीत त्याच पद्धतीनं शिवसैनिक आणि सामान्य मतदारसुद्धा एकदा विकलेला खासदार पुन्हा जवळ घेणार नाहीत अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे यांनी खासदार मंडलिकांवर निशाणा साधला। यावेळी गोपाळराव पाटील, किसन कुराडे, रामराजे कुपेकर, नंदाताई बाभोळकर, विद्याधर गुरबे, नितीन पाटील, सोमनाथ आरपोळे, अमर चव्हाण, शिवाजीराव खोत, संजय चव्हाण, अभिषेक शिंपी, विक्रम चव्हाण पाटील, गिरिजादेवी शिंदे नेसरीकर, संजय तोडकर, विलास पाटील, प्रशांत शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीतील पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।